बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। A1 न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। शैक्षणिक संस्थेला अडचणीत आणणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतच्या पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी। सामाजिक कार्यकर्ते विजय घोडेराव यांनी लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल नावाने संस्था चालू केलेली असून सर्वसाधारण गोरगरिबांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे, परंतु काही प्रस्थापित राजकीय हस्तक्षेप ग्रामपंचायतीच्या अधिकारी यांच्या स्वार्थीपणामुळे एका शैक्षणिक संस्थेला वेठीस धरणे योग्य नाही। यासाठी संस्था चालक विजय घोडेराव यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून 15 ऑक्टोबर पासून सिन्नर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे विजय घोडेराव यांनी सांगितले। प्रतिनिधी भाऊसाहेब हंडोरे, A1 न्यूज महाराष्ट्र, सिन्नर। जय संविधान। मी विजय रामनाथ घोडेराव, राहणार शहा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। गेल्या काही वर्षापूर्वी नोकरीच्या शोधात काही शिक्षण अपूर्ण होतं ते पूर्ण करण्यासाठी मी परगावी होतो। परगावी म्हणजे मुंबई आणि बाहेरच्या राज्यांमध्ये होतो। तिकडे नोकरी धंदा वेळ करत होतो, 4 पैसे जमवले आणि पुन्हा गावची आठवण आली आणि गावात आलो आणि पुन्हा आपलं उदरनिर्वाह चालू केला। यातूनच थोडीशी सामाजिक बांधिलकी लक्षात आली आणि समाजासाठी आपलं काही देणं लागतं, यासाठी एक नव्याने आपण एक स्कूल चालू करावं, इथल्या गोरगरिबांना शिकवावं। यासाठी आपण यावर्षी लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम नावाची संस्था आणि शाळा चालू केली। परंतु गेले 3-4 महिने झाले आपण त्या शाळेच्या वर्गखोल्यांची नोंद आपण ग्रामपंचायतमध्ये करण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि ग्रामसेविका हे आपल्याला गेल्या 3 महिन्यापासून उडावडीची उत्तरे देऊन आत्तापर्यंत त्यांनी काही त्यावरती ॲक्शन घेतलेली नाही। त्यांना तोंडी सांगूनही खूपदा आम्ही वारंवार प्रयत्न केला, तोंडी सांगितलं, कितींदा आम्ही त्यांना भेटायला गेलो, परंतु त्यांनी त्यावरती काही ॲक्शन घेतलेली नाही। शेवटी थकून म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला जर एवढा वेळ त्रास सहन करत असेल तर गावामध्ये किती आणि माझ्या मते त्या मॅडम अन्याय होत असेल तर यापुढे काय करावं। तर शेवटी आम्हाला बाबासाहेबांनी अधिकार दिलेले आहे संविधानातून की आपण आपल्या न्याय हक्कासाठी नक्कीच भांडलं पाहिजे। त्यासाठी मागील हप्त्यामध्ये मी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे जाऊन रिसर अर्ज केलेला आहे, जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केलेला आहे, कमिशनर ऑफिसकडे अर्ज केलेला आहे। त्यानंतर जवळचे जे नजीकचे पोलीस स्टेशन्स आहेत तिथेही आम्ही अर्ज केलेला आहे। वावी पोलीस स्टेशन, सिन्नर पोलीस स्टेशन, पंचायत समिती, SP ऑफिस इथे आम्ही अर्ज केलेला आहे की या गोष्टीतून तुमच्या माध्यमातून गटविकास अधिकारी साहेबांनी आम्हाला या गोष्टीवरती लक्ष देऊन आम्हाला शाळेची आमची नोंद व्हावी ही आमची खूप इच्छा आहे आणि आम्हाला याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। प्लीज यावरती सहकार्य करावे। उद्या पंचायत समिती दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाच्या बाहेर सिन्नर आम्ही आंदोलन करणार आहोत। कृपया यामध्ये सर्वांचा सहकार्य करावे ही विनंती। आणखी एक विनंती अशी वाटते की कदाचित ग्रामसेविका मॅडम गेल्या 9 वर्षापासून शहा गावात कार्यरत आहेत, त्या एवढ्या दिवसापासून काय मला कळत नाहीये, कारण माझ्या माहितीनुसार दर 3 वर्षांनी यांची बदली झालेली असली पाहिजे। आणि मला असं वाटतंय जी शिक्षण संस्था आपण जी चालू केली ही कदाचित गावातील काही सत्ताधारी पक्ष असतील किंवा सत्ताधारी लोक असतील यांच्या दबावापोटी कदाचित त्या मॅडम करत नसतील। कृपया त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। धन्यवाद।